आहे 1 ऑगस्ट आणि 1 ऑगस्ट या दिवशी बघा महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन असतो। ते म्हणजे महसूल विभागाच्या कार्याचा गौरवासाठी महाराष्ट्र शासनाने 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून महाराष्ट्र शासन साजरा करते। त्यासोबतच बघा अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1 ऑगस्ट या दिवशी 2 महान नेत्यांच्या या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे। तर लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी किती 1 ऑगस्ट। त्यासोबतच 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंतीसुद्धा आहे। तर 1 ऑगस्ट या दिवशी बघा महसूल दिन, या ठिकाणी महसूल दिन, अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी आहे। यासोबतच आपण पुढचे काही घटना बघूयात। तर या पुढचा दिनविशेष आहे ते म्हणजे 6 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट या दिवशी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला होता आणि त्या दिवसापासून हिरोशिमा दिन म्हणून साजरा केला जाते। तर अण्वस्त्र विरोधी जागरूकता व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो। तर पुढचा आहे बघा भालाफेक दिन। तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा यांनी भारताकडून सुवर्णपदक पटकावलं होतं। 87.58 मीटर भाला फेकला होता। भालाफेक दिन म्हणून साजरा केला जाते किती तर 7 ऑगस्ट, हे लक्षात असू द्या, अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि यासोबतच आपल्याला 7 ऑगस्टला भालाफेक दिन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की 9 ऑगस्टला परत नागासाकी दिन आहे। म्हणजे अमेरिकेने 2 अणुबॉम्ब टाकले होते, एक हिरोशिमा या शहरावर आणि दुसरा नागासाकी या शहरावर। तर 9 ऑगस्टला अजून एक दिन आहे मित्रांनो, या ठिकाणी आदिवासी दिन आहे। तर बघा आदिवासींच्या हक्कासाठी हा दिवस साजरा केला जातो 9 ऑगस्टला। पुढचा दिन आहे मित्रांनो 10 ऑगस्ट आणि 10 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय सिंह दिन आहे। तर जंगलातले आपण अनेक प्राण्यांच्या नावे दिन बघतो, परंतु जंगलाचा राजा जो की सिंह आहे, तर यांचा दिन कधी आहे तर आंतरराष्ट्रीय सिंह दिन, इंटरनॅशनल लॉयन डे ज्याला म्हणतात, 10 ऑगस्टला। हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, अनेक परीक्षेमध्ये विचारला आणि इथून पुढे सुद्धा विचारतील। तर हे होते आपले 10 ऑगस्टपर्यंतचे। आता याच्या पुढचे बघूया आपण। 12 ऑगस्टला काय आहे बघा। 12 ऑगस्टला या ठिकाणी मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिन आहे। तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं की राष्ट्रीय योग दिन कधी आहे। तर 12 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय योग दिन आहे। तर राष्ट्रीय योग दिन कधी आहे? स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारीला राष्ट्रीय योग दिन आहे। तर पुढचा आहे 12 ऑगस्टला जागतिक हत्ती दिन। जागतिक हत्ती दिनसुद्धा 12 ऑगस्टला आहे। त्यासोबतच 13 ऑगस्टला अवयव दान दिन आहे, हे पण महत्त्वाचं आहे। आणि 20 ऑगस्टला अक्षय ऊर्जा दिन आहे, हे लक्षात असू द्या मित्रांनो। ऑगस्टला आहे अक्षय ऊर्जा दिन। तर सुरुवातीला अक्षय ऊर्जा म्हणजे काय, तर अक्षय ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा जी की कधीही न संपणारी, क्षय न होणारी, म्हणजे कोणती तर पवन ऊर्जा। तर या ऊर्जेच्या प्रसारासाठी, पुनर्नवीनीकरणासाठी याचा हा दिन 20 ऑगस्ट म्हणून साजरा केला जातो। तर यापुढचे दिन बघा आपण। ऑगस्ट महिन्यातील 20 ऑगस्टला अजून एक दिन साजरा केला जातो, ते म्हणजे सद्भावना दिन। तर सद्भावना दिन या दिवशी नेमकी कोणाची जयंती आहे आपल्याला माहिती असायला पाहिजे। तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती 20 ऑगस्टला आणि त्या दिवशी सद्भावना दिन साजरा केला जातो। यासोबतच बघा पुढचा महत्त्वाचा आहे 21 ऑगस्टला ज्येष्ठ नागरिक दिन। तर 21 ऑगस्टला ज्येष्ठ नागरिक दिन, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जाते। त्यासोबतच सर्वात महत्त्वाचा म्हणजे 29 ऑगस्ट। तर 29 ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो। तर या दिवशी कोणाची जयंती आहे तर मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे। 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन आपण त्या दिवशी साजरा केला जातो। ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्याचे दिनविशेषसुद्धा लगेच याच चॅनलवर अपलोड होतील। त्यासोबतच प्ले स्टोअरला जाऊन दिग्विजय अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा। याच्यामध्ये सध्या ज्या TCS IBPSच्या भरत्या चालू आहेत, त्याच भरतीच्या पार्श्वभूमीवर आपण त्या ॲप्लिकेशनमध्ये टेस्ट सिरीज असेल, त्यासोबतच GK आणि करंट अफेअर्सचे महत्त्वाचे प्रश्न असतील, त्यासोबतच PDF नोट्स असतील, प्रॉपर TCS IBPS पॅटर्ननुसारच देण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये सध्या ज्या GMC पुणे, GMC मुंबई आणि सांगलीचे जे पेपर्स येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत, त्यासाठी दिग्विजय अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा। त्याच्यामध्ये फ्री मॉक आहेत ते सोडून बघा आणि PDF नोट्स आणि इतर क्विजेस आहेत ते तुम्ही एकदा अवश्य बघा। तर धन्यवाद, इथेच थांबूया, पुन्हा भेटूया सप्टेंबर महिना दिनविशेष या व्हिडिओमध्ये।